नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळेजणी. तर उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्या कामाला सुरुवात तर नक्कीच होते. जास्त काही नाही, पण सोप्या सोप्या गोष्टी आपण करतोच नेहमी. तर हा साबुदाणा मी भिजत टाकला होता, 5-6 तासच भिजवून घेतलेला आहे हा. तर भिजवून घेतलं म्हणजे प्रॉपर भिजत घातला, तो पाणी जास्तीचंच टाकलं. आपण कसं साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो तो नॉर्मल पाणी टाकतो की साबुदाणा सुकतो, तसं ह्याच्यात मी पाणी भरपूर टाकलं होतं. त्यामुळे साबुदाणा भिजवूनसुद्धा ते पाणी भरपूर सारं वर होतं. तर 1-1.5 किलो मी साबुदाणा घेतला होता आणि 2-2.5 ते 3 किलो मी बटाटे घेतले होते. मोठे बटाटे घेतले होते, छान साल काढून घेतलं आहे. एक तर साल काढायचंच नसतं बटाट्यांचं, पण बटाट्याचं साल टाकलं की पापड्या शिजल्यानंतर म्हणजेच तळल्यानंतर खूप काळ्या दिसतात वाळल्यानंतर. त्यामुळे बटाट्याचं साल मी काढून घेतलेलं आहे. पूर्ण कट काढलं नाही, पण काढलेलं आहे. बटाटे धुवून घेतल्यानंतर भरपूर पाणी घेतलं, त्यामध्ये बटाट्याचं डायरेक्ट चाळणीने किसत होतं, किसणीने. तर अशा पद्धतीने हा आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. तर हे पाणी पूर्ण लालसर होतं. तुम्ही ह्याच्यात मीठ आणि तुरटी पण फिरवू शकता, पण मी काय फिरवलेलं नाही आहे. तर हा माझा साबुदाणा अशा पद्धतीने मी भिजवला आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये सगळं बटाट्याचा किस टाकून घेतो आहे आपण आणि ते हातानेच मिक्स करतो आहे. बटाट्याचा किस तुम्हाला जाड हवा की पातळ हवा हे पूर्णपणे तुमच्यावरच डिपेंड आहे. त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर आपण गरम पाणी टाकतो आणि गॅस चालू केलेला आहे आत्ताच. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण मिक्स करून घेतो आहे. तुरटी थोडीशी टाकायची असेल तर टाकू शकता तुम्ही, किंवा मी नाही टाकलेली तुरटी. असं छान हलवून घ्यायचं आणि शिजत ठेवायचं. बारीक गॅसवर थोडंसं उकळी येईपर्यंत मी ठेवलं आहे. नंतर उकळी येईपर्यंत मी मोठा गॅस ठेवला आहे आणि नंतर बारीकच केलेला आहे. ते पुन्हा थोडंसं गरम पाणी टाकून घेतलेलं आहे पूर्ण शिजण्यासाठी. तर अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे आपल्याला. मीठ नंतर आपण चेक करणारच आहोत, पाहिजे असेल तर अजून टाकायचं चवीनुसार आपलं. तर अशा पद्धतीने थोडा वेळ मी फुल गॅस ठेवलेला आहे आणि ह्याला जरा उकळी फुटली की हे झाकून मी ठेवणार आहे छोट्या गॅसवर. 10 ते 15 मिनटं शिजवल्यानंतर झाकून ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ह्याचं दिसतंय आपल्याला बघा. ट्रान्सपरंट होतो बटाटा बऱ्यापैकी. तरी अजून हे व्हायचं राहिले, कारण की साबुदाणा आपला जशाच्या तसाच दिसतोय. बटाटा जरी शिजला असला तरी साबुदाणा अजून शिजलेला नाही आहे. त्यामुळं अजून थोडा वेळ आपण ठेवूयात ते. गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. पुन्हा झाकून ठेवलं होतं, 20 मिनटासाठी झाकलं होतं. मध्ये 2दा हलवलं होतं तसं मी. आता हे आपलं पूर्णपणे शिजलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे असेल तर थोडं तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता, किंवा असंचही चालेल. तर चला, आम्ही आलेलो आहोत टेरेसवरती, कारण की आमची फ्लॅट सिस्टीम आहे. त्यामुळं आम्हाला खाली जागा नाही आहे. सगळ्या गोष्टी आम्हाला वरती जाऊनच कराव्या लागतात. त्यामुळं जरा जीवावरच येतं ह्या गोष्टी करायच्या, पण खायला लागतं आहे आपल्याला, म्हटलं करण्याशिवाय पर्याय नाही आहे. तर अशा पद्धतीने माझ्या मुलीने आणि मी पापड्या घातलेल्या आहेत. ह्या शक्यतो जाडच घालायच्या, कारण की त्या वाळल्यानंतर खूप पातळ होतात. तर कशी रेसिपी वाटली आणि तुम्ही काय काय उन्हाळ्याचं करता नक्कीच मला सांगा. आजची ही रेसिपी साबुदाण्याच्या पळी पापड्या, साबुदाणा आणि बटाट्याच्या. ठीक आहे. आणि हा आमचा टेरेसवरून दिसणारा व्ह्यू सगळा. तर आता दुसरी रेसिपी आहे फ्लावरची भाजी. फ्लावर छान आपण बारीक कापून घेतला आहे. जास्त बारीक म्हणजे जाड तुकडे नाही करत मी, पातळ तुकडे करते त्याचे.
हा थोडासा मटार फ्रीजरमधला घेतलेला आहे. त्याच्यात थोडं गरम पाणी टाकून ठेवलं. फ्लावरच्या तुकड्यांमध्ये मीठ टाकलं आणि हे पण गरम पाणी करून ठेवते मी जरा, म्हणजे त्यात बऱ्याचपैकी धूळ किंवा किडे असतात त्यामुळे. आणि एक बटाटा, थोडासा मटार घेतलेला आहे आणि फ्लावर नंतर छान शिजवून घेतलेला आहे. तर कढईमध्ये सगळ्यात आधी आपण तेल टाकतो. तेल जरा बऱ्यापैकी टाकायचं, कारण की ही सुक्या टाईप आपण भाजी करतोय. सुकी भाजी केली की त्यामध्ये तेल जरा बऱ्यापैकी जास्तच लागतं. तेल तापल्यानंतर सगळ्यात आधी आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. नंतर जिरं टाकतोय. तुम्ही कशी रेसिपी करता नक्कीच मला सांगा. हिंग टाकतोय आपण आता. प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते. आलं लसूण ठेचलेलं टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्येच. कांदा पण बारीक कापून घेतलेला टाकलेला आहे. छान हलवून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे आपण, थोडीशी मिरची पावडर आणि मसाला आपला घरातला काळा मसाला. त्याच्यानंतर बटाटा आणि मटार टाकून घेतलेले आहेत. हे पण गरम पाण्यानेच, मी फ्रीजमधला मटार होता त्यामुळं गरम पाण्यातच टाकला होता. आणि आपला फ्लावर जो की आपण जरासा शिजवून घेतला. जे धुतलेलं पाणी होतं मिठाचं आणि गरम पाणी ते आपण काढून टाकलं. नंतर पुन्हा 2 पाण्याने धुतलं आणि मग गरम पाण्यामध्ये जरासं उकळायला ठेवला होता तो. तर अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला. ही भाजी अशीच मीठ टाकून आणि थोडंसं हे टाकून, शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून खूप छान लागते. पण सगळ्यांना सुकी भाजी आवडते असं नाही आहे. जराशी कोरडी भाजी, कोणाला ओली भाजी असं आवडतं. तर आता ही मी दोन्हीही करत नाही आहे. मी मीडियम भाजी करते. पूर्ण सुकी पण नाही करत आहे, ओली पण नाही करत आहे. नंतर थोड्या वेळ आपण भाजी वाफवायला ठेवतो. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, म्हणजे ह्या पाण्याची वाफ सुटून भाजीला जरासा ओलसरपणा येईल. 10 मिनिटानंतर आपण भाजीवरचं झाकण काढलेलं आहे. तर बऱ्यापैकी भाजी आपली वाफलेली आहे छान. थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी. त्याच्यात ती भाजी पुन्हा वाफतीये. आणि बचत करायची म्हटलं तर अशी करावी. वड्या पण भाजायच्या होत्या. चपाती पण जी सकाळची उरलेली होती ती गरम करायची होती. सो मी अशी ती कडेला वड्या आणि त्याच्यामध्ये जे तेल शिल्लक राहिलेलं असतं त्याच्यामध्ये कडेला चपाती भाजून घेतली आहे मुलीला जेवणासाठी. तर चला, फायनली आपली भाजी शिजवून झालेली आहे. हे पहा. तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाका, खूप छान लागते. जाडसर शेंगदाण्याचा कूट टाका. जास्त बारीक टाकलं तर काही, जरासा दाताखाली आला की तो छान लागतो. तर चला, अशा पद्धतीने माझी भाजी तयार झाली आहे.